नमस्कार मित्रांनो, ही आपली गाडी आज रविवार असल्यामुळं खाली होणार नाही, त्यामुळे पार्किंगला थांबलो होतो. तेवढ्यात जोडीदार भेटले. मग प्लॅनिंग झाला मटण बनवायचा. मग काय केलं चालू. एक जोडीदार कांदा कापत होता, तोपर्यंत आपला रट्टा चालू होता. नमक टाकायचं, हळद टाकायची, धना पावडर टाकली. ते मस्त हाताने कालवून घेतलं. तोपर्यंत मामाचं वेगळंच नखरे चालू होते. तोपर्यंत मामाचा गॅस पेटवायचं चालू होतं. त्यांना काय दम निघत नव्हता. भूक लागली होती. सकाळी नाश्ता केलेला, दुपारा 4 वाजता नियोजन झालं. तेल कडलं, खडा मसाला टाकला, सवती पुडी टाकून दिली खड्या मसाल्याची. त्याच्यावरून कांदा घातला. कांदा ब्राऊन लाल झाल्यानंतर सगळं मॅरिनेशन केलेलं मटण टाकलं. शिजायच्या आधीच मस्त वास येत होता, भारी वाटत होतं. सगळं मिक्स करून टाकल्याच्या नंतर एकदाचं शिजायला ठेवून दिलं. वरती ताटलीत पाणी ठेवलं. मामाच्या तोंडावरलं हसू सांगत होतं मामाला किती भूक लागली म्हणून. एक 10 मिनिटानंतर चेक केलं, मस्त शिजलेलं होतं. हे पहा, झालंय शिजून. मग काय पडले तुटून. माझं भाजीचं नियोजन मी चालू केलं. तेल टाकलं, लसूण टाकला. लसूण व्यवस्थित फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर बारीक राऊंड मसाले मिक्स करून ठेवले. ते मसाले सर्व टाकून दिले. ते चांगले फ्राय केले. त्याच्यानंतर डाळवं कुटलेलं होतं थोडंसं, ते डाळवं टाकलं. जास्त काय नको, घट्ट कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे पातळ अशी तरीबाज भाजी बनवायची होती. मामाच्या हाताने कापलेली छान छान अशी कोथिंबीर त्याच्यानंतर टाकली. आणि आम्ही शिस्तानीच भाजी बनवायचं म्हणून त्याच्यातच सर्व खोबरा खीस टाकला होता, त्याच्यामुळे ही घट्ट दिसत होतं. थोडंसं जळू नये म्हणून आम्ही नॉर्मली टाकलं त्याच्यात. मग काय ते हलवल्याच्या नंतर सगळं टाकून दिलं. आणि कढी यायला ठेवून दिली. हे पहा मित्रांनो, आपली गाडी कशी दिसते, भारी ना. तोपर्यंत भाजी तयार झाली. पहा कशी तरी भाजी तयार झाली. मग काय 2 ज्वारीच्या भाकरी चुरून घेतल्या, केला दणका चालू. आम्ही हाताने कधी बनवत नाही. सुट्टीच्या दिवशी टाइमपास म्हणून हे राडा चालू असतो. नाहीतर आम्हाला लगवीला टाईम नसतो, हॉटेलच खायचं, गडबडीने निघायचं. पण आज सुट्टी असल्यामुळं चांगलं नियोजन झालं. त्यासोबत चिल्ड बी झालो. टन वाजलं, मटण शिजलं, हाडकानं दुखती दाढ, सजनी रस रस वाढ, हाडकानं दुखती दाढ, सजनी रस रस लगेच माणूस गप्पा हाणता काय आता काय थमस आहे. मटणाच्या वासाने आम्हाला 2 पाहुणे आलते. या पाहुणं जेवायला या. मामा हे जेवायला मला तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा बेत कमेंटमध्ये सांगा. आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा की राव. काय तुम्ही भावांनो, धन्यवाद. टाटा बाय बाय.